नमस्कार मंडळी, दिवाळीचा सण म्हणजे आनंद, समृद्धी व प्रकाशाचा उत्सव। या 5 दिवसांच्या सणाची सुरुवात ही धनत्रयोदशीपासून होते। हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते। दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंद, प्रकाश आणि समृद्धीचा पर्व। या पंचदिवशी सणाची सुरुवात धनत्रयोदशी या पवित्र दिवसापासून होते। धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे 13वी तिथी। हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते। या दिवशी आरोग्य, आयुष्य आणि धन यांचे पूजन करून दिवाळीच्या मंगल प्रारंभाची नांदी होते। यंदा धनत्रयोदशी येत्या 18 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे। येत्या धनत्रयोदशीला प्रदोष काळामध्ये प्रत्येक कुटुंबाने अशी धनत्रयोदशीची पूजा आवर्जून करा। धनत्रयोदशीच्या पूजा करणाऱ्या कुटुंबाला धनधान्य, सुख, समृद्धी तसेच उत्तम आरोग्याची प्राप्ती होते। कारण धनत्रयोदशीला भगवान श्रीहरी विष्णूंचे 13वे अवतार असलेले भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन समुद्र मंथनातून प्रकट झाले होते, अशी धार्मिक आख्यायिका आहे। म्हणून त्यांना देवांचे वैद्य तसेच आरोग्य आणि आयुर्विज्ञानाची देवता देखील म्हटले जाते। या दिवशी गणपतीसह देवी लक्ष्मी आणि यक्षराज कुबेर यांची पूजा केली जाते, ज्यामुळे घरामध्ये धन समृद्धी येते। त्याचबरोबर घराच्या बाहेर यमदीपक लावल्याने अकाल मृत्यूचा धोका टळतो आणि दीर्घायुष्य प्राप्त होते असे मानले जाते। यंदा म्हणजे 2025 या वर्षामध्ये शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7:16 पासून ते रात्री 8:20 पर्यंत प्रदोष काळ आहे। या वेळेमध्ये आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करायची आहे। आणि पूजा झाल्यावर आपल्याला आपल्या घरी म्हणजे घराच्या अंगणामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून यमदीपक सुद्धा लावायचा आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची अतिशय साधी, सोपी पण विधिवत पूजा कशी करावी आणि पूजा करताना कोणते मंत्र म्हणायचे, त्याचबरोबर यमदीपक कधी आणि कुठे लावायचा, उत्तर पूजा कधी करायची आणि ती उत्तर पूजा कशा प्रकारे केली जाते अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, ज्यामुळे आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। पूजा करणाऱ्याचं तोंड एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला असलं पाहिजे, किंवा देवाचं तोंड तरी एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला असलं पाहिजे। या पद्धतीने आपल्याला पूजेतला पाट किंवा चौरंग मांडून घ्यायचा आहे। त्याच्यावरती एक लाल रंगाचं आसन अंथरून घ्यायचं आहे। आता पूजेच्या साहित्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात ते पाहूया। हळद, कुंकू, अक्षदा आणि चंदनाचा गंध असला पाहिजे। एका वाटीत तांदूळ, रांगोळी, देवपूजेतला दिवा, 2 तांब्यामध्ये पाणी, नारळ, विड्याची पानं। दिवाळीमध्ये मातीचे सुगट आपल्याला मिळतात, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे धान्य, गहू, तांदूळ, मूग, हरभरा असे वेगवेगळ्या प्रकारचे 5 किंवा 7 धान्य या सुगटमध्ये भरून ठेवायचे असतात। आपल्या देवघरातला श्री गणपती बाप्पांची मूर्ती, बाळकृष्ण आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती असेल तर श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता। तुमच्याकडे असेल तर नाही घेतलं तरी पण चालेल। तसेच काही पैसे आपल्याकडे असणारे दागिने किंवा चांदीची, पितळेची भांडी तुमच्याकडे असतील तर तीही या दिवशी पूजण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर आपल्याला कापूर लागणार आहे। एका फोटो ज्यामध्ये श्री गणपती, माता लक्ष्मी, कुबेर आणि सरस्वती जी असतील असा फोटो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचा आहे। जर तुमच्याकडे नसेल तर देवपूजेतील ताम्हण, त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या रंगाच्या फळांना अत्यंत महत्त्व आहे, किंवा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची मिठाई देखील या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून ठेवण्याची पद्धत आहे। बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो तर आपल्याला आजीबाईच्या बटव्यातल्या अनेक गोष्टी कामात येतात, ज्याचा वापर आपण प्रथमोपचार म्हणून करत असतो। जसं की काही मसाल्याचे पदार्थ असतात किंवा घरगुतीच काही वस्तू आपण औषधी जिन्नस म्हणून वापरतो, तर त्यांचीही पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे। एक कणकेचा दिवा आपल्याला यमदीप म्हणून लावायचा आहे आणि बाकी 12 पंत्या आपण या दिवशी प्रज्वलित करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला तेल आणि कापसाची जोड वात ही घालायची आहे। पूजेला सुरुवात करण्याअगोदर सर्वात पहिल्यांदा आपल्याला तेलाचा दुहेरी वातीचा दिवा लावून घ्यायचा आहे। त्याच्याखाली अक्षदा असे म्हणून ठेवायचे आहे। आता या दिव्याची आपण पूजा करून घ्यायची आहे। दिव्याला आपल्याला हळदी, कुंकू याचा गंध लावून घ्यायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे
आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। त्यानंतर त्या दिव्याला देखील आपण फूल अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने दिव्याची पूजा मांडणी झाल्यानंतर आपण पुढची पूजा मांडणी कशी करायची ते बघूया। संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर आपण नियमानुसार प्रत्येक देवी देवतेची विधिवतपणे पूजा घ्यायची आहे। तर पहिल्यांदा आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे। मंगल कलश तुम्ही धन्वंतरी देवांच्या हातात बघितलेला असेलच, तर मग त्याचंच प्रतीक म्हणून आपण इथे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे। तांब्याची जी बाजू आपल्या समोर दिसणार आहे तर तिथे आपल्याला कुंकवाच्या गंधाच्या मदतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक परिपूर्ण काढायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 गंधांचे ठिपके त्याचबरोबर कडेने रिद्धी सिद्धीच्या रेषा देऊन घ्यायच्या आहेत। आणि मागची जी बाजू येणार आहे तिथे तुम्ही सरळ हळदी कुंकवाची बोटं ओतून घेतली तरी पण चालेल। आता या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे। पाणी ओतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही द्रव्य देखील टाकायचं आहे। तर कलशामध्ये ज्या वस्तू टाकल्या जातात त्यांना द्रव्य असं म्हटलं जातं। तर यामध्ये एक नाणं, त्याचबरोबर सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल आपल्याला टाकावं लागतं। या सगळ्या गोष्टी टाकून झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला एकतर 5 नागवेलीची पाने म्हणजेच खाऊची पानं, ज्याला आपण विड्याची पानं म्हणतो, तर ती लावता येतील किंवा आपण 5 आंब्याची पानं लावून घेतली तरी सुद्धा चालणार आहे। त्यानंतर आपल्याला कलशावर नारळ ठेवायचा आहे। तर नारळाच्या सर्व शेंड्या असल्या पाहिजे अशाच पद्धतीने आपण नारळ घ्यायचा आहे। नारळाची शेंडी म्हणजेच नारळाचा जो देठाचा भाग असतो तो आपल्याला वरती करायचा असतो। आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवांची ती उजवी बाजू येईल अशा पद्धतीने कलशाची मांडणी करायची आहे। त्याच्यासाठी मूठभर तांदूळ चौरंगावरती ठेवायचे आहे। ते व्यवस्थितपणे पसरून घ्यायचे म्हणजे कलश हलणार नाही। याच्यानंतर आपल्याला हा मंगल कलश व्यवस्थितपणे मांडून घ्यायचा आहे। यानंतर आता आपण पूजेसाठी संकल्प करायचा असतो। पूजा सणावारांची असो किंवा व्रत वैकल्यांची, यामध्ये संकल्प करणं हे फार महत्त्वाचं आहे। संकल्प करताना आपण ती पूजा कशासाठी करतोय, ते करण्यामागचा उद्देश काय, त्याचबरोबर ती पूजा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो। त्यामुळे संकल्प अवश्य करा। आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी पिताना पहिल्यांदा मंत्र म्हणायचा आहे ओम केशवाय नमः। त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे, तेही प्राशन करायचं, मंत्र म्हणायचा ओम नारायणाय नमः। तिसऱ्यांदा सुद्धा पळीने उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम माधवाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं। चौथ्यांदा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि ते ताटामध्ये सोडायचं। त्यावेळेस म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः। पुन्हा आपला हात व्यवस्थितपणे कापडाने पुसून घ्यायचा आणि आपल्या हातावर पळीवर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू, फूल, अक्षदा हे सगळं ठेवून आपलं नाव, पूजा आपण कोणती करतोय, ती कशासाठी करतोय, पूजा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी श्री गणपती, आपल्या कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता या सर्वांकडे प्रार्थना करायची असते। अशा पद्धतीने आचमन आणि संकल्प झाल्यानंतर एक तामण घ्यायचं, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या। सर्वात पहिला मान तो गणपती बाप्पांचा। तर अशा पद्धतीने आपले देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही त्यांनी त्याऐवजी सुपारीलाच गणपती बाप्पा म्हणून पूजलं तरीही चालेल। मग तुम्ही सुपारीला सुद्धा याच पद्धतीने स्नान घालून घेऊ शकता। मंगल कलशाच्या अगदी शेजारीच म्हणजेच आपल्या उजव्या हाताला आपल्या लहान लहान तांदळाच्या 3 राशी ठेवायच्या आहे। पहिल्या राशीवर आपण गणपती बाप्पांची मांडणी करायची आहे। स्नान घालून व्यवस्थितपणे बाप्पांना आपण कोरडं करून त्या धान्याच्या राशीवर स्थापन करायचं आहे। यानंतर पुन्हा त्याच तामणामध्ये आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत। या चिमूटभर अक्षतांवर आपल्याला आपल्या देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्ण म्हणून न घेता किंवा भगवान श्रीहरी विष्णू श्रीकृष्ण म्हणून न घेता आपल्याला भगवान धन्वंतरी ते आहेत, जे भगवान श्रीहरी विष्णूचे 13वे अवतार म्हणून ओळखले जातात। तर साक्षात भगवान धन्वंतरीचे छोटे बाळकृष्ण आहेत म्हणून आपण त्यांना स्नान घालून पूजायचं असतं। बऱ्याच वेळा आपल्याकडे भगवान धन्वंतरीचा फोटो नसतो किंवा मूर्ती नसते, तर आपण आपल्या देवघरातील बाळकृष्ण त्या दिवशी धन्वंतरी म्हणून पूजायचे आहे। त्यानंतर आपल्याला धनाची देवी लक्ष्मी हिला देखील स्नान घालून घ्यायचं आहे। प्रत्येक देवी देवतेला स्नान घालताना आपण अगदी साधा सोपा मंत्र म्हणायचा पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्तम स्नानम समर्पयामी। किंवा तुम्ही ज्या देवी देवताला स्नान घालताय त्यांचं नाम त्यावेळेस मनातल्या मनात घेतलं तरी पण चालेल।
आता तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यालाही स्नान घालून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला देखील स्नान घालून घ्यायचं आहे. जे श्रीयंत्र असतं ना तर ते भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं आणि याला सुद्धा देवपूजेमध्ये अतिशय मानाचं स्थान आहे. म्हणून आपण त्यांचीही पूजा या धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आवर्जून करत असतो. आता तिसरी जी तांदळाची छोटीशी रास आहे तिथे आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावर माता लक्ष्मीची मूर्ती आपण ठेवणार आहोत. आता जो फोटो आहे त्याच्यामध्ये श्री गणपती बाप्पा आहेत, माता लक्ष्मी आहे, कुबेर देवता आहे, त्याचबरोबर सरस्वती देवीचा देखील फोटो आहे. असा फोटो पूजेमध्ये मांडायचा आहे. आता त्याच्यावर आपण फुलांनी पाणी हे शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कापडाने हा फोटो देखील आपल्याला पुसून घ्यायचा आहे. आता गणपती बाप्पांना हळदी कुंकवाचा चंदनाचा गंध लावला तरीही चालतो. धन्वंतरी देवाला आपण गुलाल लावू शकतो किंवा मग चंदनाचा गंध लावायचा आहे आणि आपल्याला देवी लक्ष्मीला हळदी कुंकवाचा गंध लावून घ्यायचा आहे. इथे आपण फोटोला सुद्धा नियमानुसार जे गंध आहेत त्या देवी देवताला लावणे आवश्यक आहे, त्यानुसार लावून घ्यायचं आहे. कुबेर देवतेला देखील आपण चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे. आता ही जी माळा आहे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या फळाफुलांनी मान द्यायचा असतो किंवा पिवळ्या रंगाचं एक आगळं वेगळं महत्व आहे. पिवळ्या रंगाची फुलं त्याचबरोबर तुळशीपत्र देखील महत्वाचं आहे. देवी लक्ष्मीला गुलाबाचं फूल किंवा शेवंतीचं फूल पाहिलं तरी चालेल. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला 2 विड्याची पानं ही जास्तीची घ्यायची असतात. त्यातल्या एका पानावर आपल्याला हळद पसरून ठेवायची असते आणि एका पानावर कुंकू आणि त्याच्यावरती आपल्याला शुभ लाभ हे लिखायचं असतं. तर तुम्ही फक्त एक सौभाग्याचं प्रतीक म्हणून या विड्याच्या पानावर थोडं थोडं हळदी कुंकू अशा पद्धतीने पसरून ठेवायचं आहे. विड्याचे पान देखील औषधी आहे, तर तुम्ही अगदी 1 किंवा 2 ठेवलं तरी पण चालेल. आणि त्याच्यावरती ज्या काही औषधी जिन्नस आपल्याकडे असतील जसं की तुळशीचं पान, कडुलिंबाचं पान, मसाल्याचे पदार्थ, त्याच्यामध्ये दालचिनी, हळकुंड, लवंग, सुंठ, वेलदोडे तर जेही असेल याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी औषधी आपल्याकडे असतात. तर त्या जेवढ्या आपल्याला त्याच्यावरती मांडता येतील तेवढ्या मांडायच्या आहेत. गणपती बाप्पांसाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ, गूळ आणि खोबरे हा नैवेद्य या दिवशी ठेवायचा असतो. पैसे दागिने देखील मांडायचे आहेत. दिवाळीमध्ये आयुर्वेदिक सुगंधी उटण्याने स्नान करण्याला महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही उटणं देखील या पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा देखील करू शकता. कळशाला हळदी कुंकू, फुलं, अक्षदा व्हायच्या आणि धूपदीपांनी ओवाळून एका हाताने घंटी वाजवत ओम कलश देवताभ्यो नमः म्हणत पूजा करायची आहे. यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून गणपती बाप्पांना देखील आपण धूपदीपांनी ओवाळायचं आहे. यानंतर आपल्याला धन्वंतरी देवाची देखील पूजा करायची आहे. त्यांना देखील धूप दीपांनी ओवाळायचं आणि मंत्र म्हणायचा ओम धन्वंतराय नमः. याच्यानंतर आपल्याला उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. याच्यानंतर आपण म्हणायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु श्री लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. सर्व देवी देवतांची पूजा झाली की लगेचच आपण आपल्याकडे असणाऱ्या धनाची ज्याची मांडणी आपण पूजेत केलेली आहे जसे की दागदागिने असतील, तांबा पितळीची भांडीची, तसेच चांदीची भांडी किंवा सोन्याचे काही वस्तू असतील तर ते, त्याचबरोबर आपल्याकडे जे पैसे असतात तर त्या सर्वांची हळदी कुंकू, फुलं, अक्षदा वाहून पूजा करायची आहे. आणि पूजा मांडणीच्या समोरच पाण्याने एक चौकोनी मंडल काढायचं. एक तांब्याचा तांब्या स्वच्छ पाण्याने भरून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये पिवळ्या फळांचा किंवा पांढऱ्या मिठाईचा नाहीतर पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्याभोवती देखील पाणी फिरवून घ्यायचं, नमस्कार करायचा आणि देवाकडे प्रार्थना करायची की आमचा हा साधा भोळा नैवेद्य तुम्ही स्वीकार करावा. यमदीपदान कसं करायचं तर यामध्ये एक तर 13 कणकेचे दिवे बनवले जातात किंवा एक दिवा बनवून त्याच्याकडे दोन्हीकडे एक एक पिठाचा बळी ठेवला तरीही चालतं. आपल्याला गव्हाच्या कणकेमध्ये मीठ न टाकता फक्त हळद टाकायची आणि पोळ्यांना आपण जसं पीठ मळून घेतो तसंच मळून घ्यायचं. या दिव्यामध्ये तेल मग आपण ते मोहरीचं वापरलं किंवा आपण साधं जे तेल असतं तर ते वापरलं तरीही चालतं. साधं तेल वापरलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये मोहरी देखील टाकता येईल, तर मग तेल टाकायचं आहे. एकेरी वात त्या तेलामध्ये ठेवून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि याच्या साईडने आपण जे पिठाचे मुटके ठेवलेले आहेत तर त्यांना बळी म्हटलं जातं. तर या सर्वांना फुलं व्हायची आहे. हळदी कुंकवाचा किंवा कुंकवाचा गंध लावायचा. याच्यानंतर बत्ताशे लाह्या देखील त्यांना अर्पण करायच्या आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. त्यावेळेस आपण यमाकडे प्रार्थना देखील करायची आहे की हे यमराजा माझ्या सर्व कुटुंबियांना उत्तम आरोग्य दे, अकाली मृत्यूचं भय माझ्या संपूर्ण कुटुंबावरून टळू
होते आणि हा दिवा म्हणजे या दिव्याची वात दक्षिण दिशेला आली पाहिजे. अशा पद्धतीने तो दिवा बाहेर नेऊन ठेवायचा आहे. बाहेर ठेवणं शक्य नसेल तर घराच्या एका कोपऱ्यामध्ये दक्षिण दिशेला वात येईल अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा ठेवू शकता. आणि बाकी ज्या काही 12 पंत्या आहेत त्याच्यामध्ये दुहेरी कापसाची वात आणि तेल टाकून या सर्व दिव्यांनी आपल्याला संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं आहे. आपण धन्वंतरी देवाकडे सुद्धा उत्तम आरोग्याची कामना आपल्या सर्वांसाठी करायची आहे. देवी लक्ष्मीकडे आपण तसेच कुबेर देवता ज्यांना यक्षराज कुबेर म्हटलं जातं त्यांच्याकडे धनधान्य सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आणि गणपती बाप्पांकडे आपल्याला चांगली बुद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने जरी आपल्याला मंत्र म्हणता आले नाही तरी पण आपल्याला मुखाने आपल्याला हे तर सगळं साध्या सोप्या पद्धतीने नक्कीच म्हणता येईल. आणि जो एक दिवा यमासाठी बनवला होता तो दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर ठेवायचा आहे. तो आणि एकदा की तो दिवा शांत झाला की बाहेर असणारे कुत्रे असतील किंवा मुंग्या असतील किंवा आपल्याकडे पक्षी येतात तर ते बरोबर बाहेरून खाऊन जातात किंवा तुम्ही तो दिवा नंतर दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता. लक्ष्मीचं आगमन या दिवशी आपल्याला घरी व्हावं आणि ती स्थायी स्वरूपामध्ये अखंडपणे तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास करत राहावी, नांदत राहावी म्हणून शुभचिन्हांच्या रूपात रांगोळी काढायची आहे. आणि जेव्हा आपली संपूर्ण पूजा करून होते तेव्हा आपण गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची आरती करू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये ही पूजा आपल्याला करायची आहे. भलेही आपण स्वतः डॉक्टर नसाल किंवा आपल्या घरात सुद्धा कोणी डॉक्टर नाही, वैद्य नाही, आपल्या घरातलं कोणीही वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील नसेल आणि आपण व्यापारी व्यावसायिक सुद्धा नसू तरी पण एक साधे जीवन जगणारे सामान्य माणसं आपण असलो तरी पण आपल्या घरामध्ये प्रत्येकाला आरोग्य आहे. प्रत्येक जीव आहे म्हणजे त्याला आरोग्य आहे आणि हे आरोग्य नेहमी आरोग्यदायीच राहावं. कोणत्याही प्रकारचा आजार दुखणं आपल्याला जडू नये आणि सर्वांनी कसं आरोग्यम धनसंपदा या पद्धतीने जगत राहावं यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते. त्याचबरोबर पैसा, सुबत्ता, वैभव, समृद्धी कुणाला नकोय, प्रत्येकालाच ते हवंय. तर याची कामना करण्यासाठी आपल्याला या धन्वंतरी देवांबरोबरच यक्षराज कुबेर त्याचबरोबर देवी लक्ष्मी यांची देखील पूजा करायची असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. तर 19 तारखेला रविवारी 19 ऑक्टोबर 2025 रोजी वार रविवार या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. सूर्योदयाच्या वेळेला आपण उत्तर पूजा करायची आहे. सर्वात प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपण जो मंगल कलश स्थापन केलेला असतो त्याला हळदी कुंकू फूल आणि अक्षता वाहायच्या. आता पूजा विसर्जित करायची म्हणजे सर्व देवी देवतांना हळदी कुंकू वगैरे जो काही गंध असतो तो लावून घ्यायचा आणि त्याच्यावर थोड्या थोड्या अक्षता देखील टाकायच्या. उत्तर पूजेतली अक्षता वगैरे वाहून झालं की आपण पूजेतली जी काही फुलं असतात, माळा असतात त्या सुकून गेलेल्या असतात त्या सगळ्या एका भांड्यात काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला पैसे दागिने ते सगळं काही आपल्याला व्यवस्थित सांभाळून घ्यायचं आहे. आणि हे जे काही सुगट असतात ना तर यातलं सगळं तुम्हाला काढून घ्यायचं असेल तर काढून घ्या, नाहीतर ते सुगट तुम्ही तसेच एका ताटात ठेवून झाकून ठेवा. आणि लक्ष्मीपूजन आपल्याकडे लगेचच असतं तर लक्ष्मीपूजनामध्ये आपण हेच सुगट पुन्हा ठेवू शकतो. जे आपण हळदी कुंकवाचे पानं ठेवलेले होते तर तेही काढून घ्या. तसेच औषधी जिन्नसा सुद्धा आपण डब्यामध्ये भरून घेऊ शकतो. आता तुळशीची पानं सुकून गेलेली असतात पण मग त्याचा वापर तुम्हाला खाण्यासाठी वगैरे करायचा असेल लगेचच तर तो तुम्ही करून घ्या. ही जी विड्याची पानं असतात ना तर ती आपण अशी बारीक तुकडे करून किंवा आहे तशी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये उकळून घेतली आणि ते पाणी पिलं तर आपल्याला जे काही हिवाळ्यामध्ये किंवा ऋतू बदलल्यावर कफ वगैरे होत, सर्दी पडसं होतं, खोकला होतो तर त्याच्यावर खूप रामबाण उपाय असतात. ही विड्याची पानं तर तुम्ही डायरेक्ट ती विसर्जित करून टाकण्यापेक्षा त्या पानांचा असाही वापर करू शकतात. आणि हे जे धन असतात ना, धने गूळ यांचा प्रसाद आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा झाल्यावर सगळ्यांनी वाटून थोडा थोडा खायचा असतो. आणि असं म्हटलं जातं की पूजेतला हा धने गुळाचा प्रसाद खाल्ल्यामुळे आपल्याला पोटाच्या ज्या काही समस्या असतात तर त्या नाहीशा होतात. म्हणजे एक प्रकारे एक औषध म्हणूनच आपण ते खायचं असतं. बरेच जण धने गूळ आणि कडुनिंबाची पानं जर आपण या पूजेत ठेवलेली असतात असे असतील तर ते एकत्रित करून खाण्याची पद्धत आहे. आणि बाकी जी धन असतात तर त्यातले काही धन आपण तिजोरीत ठेवू शकतो आणि काही धन आपण लक्ष्मीपूजन झाल्यावर आपल्या शेतामध्ये अशी पेरून दिली किंवा आपल्याकडे बाग असेल, कुंडी असेल तर त्या मातीमध्ये अशी पेरून दिली तर कोथिंबीर तयार होते आणि ती कोथिंबीर आपण भाज्यांमध्ये वगैरे वापरू शकतो.
इतर कुणाला ती द्यायची नसते असं म्हटलं जातं, कारण आपलं जे धन आहे त्याचा आपल्याला वापर झाला पाहिजे या आशेनेच तर आपण हे सगळं काही करतो. तर मग ते करायचं आणि ज्या ज्या मूर्त्या असतात देवी देवतांच्या त्यांना सुद्धा पुन्हा एकदा स्नान घालून घ्यायचं. आपण कसं सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यावर देवपूजा करतो, तर त्या सगळ्या मूर्तींना आपण धनत्रयोदशीच्या पूजेत मांडलं होतं, तर मग त्यांना आपण पुन्हा देवघरामध्ये ठेवणार आहोत. तर स्नान घालून व्यवस्थितपणे कोरडं करून त्यांना गंध वगैरे लावून फुलं अक्षता वाहून विधिवतपणे पुन्हा देवाऱ्यामध्ये स्थापन करून घ्यायचं आहे. आता जे तांदूळ होते पूजेतील ते पक्ष्यांसाठी बाहेर टाकायचे आहेत. फुलं जी आहेत तर ती एका झाडाखाली निर्माल्य म्हणून टाकू शकता, म्हणजे कोणी ओलांडणार नाही. त्याचबरोबर तांब्यामध्ये जे पाणी होतं तर ते तुळशीला न घालता इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकलं तरी पण चालेल. तर अशा प्रकारे आपण उत्तर पूजा ही करून घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.